गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी मग काय म्हणते राणीबाई करमतंय का गावात आपल्या? करमतंय की चांगलं आहे की गाव. हा मग तसं गाव आहे चांगलं. गावातली लोकच जरा दलिंद्री आहेत बाकी काय नाही ते आहे बघ खरं. बरं मी काय म्हणते त्या दिवशी दाजींना खुशाल पाठवून दिलंस आणि कोणाच्या गाडीवर आलतीस ग? अगं ते आबा नाही का हा ते आबा काय म्हणले काय की म्हणले की मी सदाशिवचा मित्र आहे हा आणि चला म्हणले. मग मी लय वेळा म्हणले नको म्हणून येते दाजी म्हणले पण दाजी काय आले नाही. मग मी आले त्यांच्या सोबत बसून गाडीवर असं झालं. अहो बाई असं बोललेत काय? त्या आबांच्या नादीला जास्त लागू नको बर का लय चाटाळ माणूस आहे तो उगाच बाई बघितली की लगेच चिटकायला जाते कळलं का? मला तर वाटलं चांगला माणूस आहे की तसे बोलायला मग आहेत चांगले मदत पण करतात पण जेवढं तेवढं जास्त पुढं पुढं करायचं नाही काय. बरं आईची तब्येत काय म्हणते आता? आईची तब्येत बी चांगली आहे सगळं चांगलं आहे. गुडघ्यांचा त्रास नाही ना होत तिला? नाही होत काय. मग मी काय म्हणते गाव बघितलंस का तू आमचं सगळं? मग तेच म्हणते ना मी की मग मला गाव बघायचंय सगळं सांग ना दाजीला चलतो. अगं बाई माझ्या पायाची अशी अवस्था हा लंगडा पाय घेऊन मी कुठं येऊ तुझ्या संग? हा तुला गाव दाखवायला एक काम करते तुझे दाजी आले ना की त्यांना सांगते काय काय बघायचंय तुला. मला शेती बघायची आहे सगळी गावात जे जे आणि म्हणतात ना की महादेवाचं मंदिर इथं चांगलं आहे म्हणून फेमस आहे. मग मला जायचंय मंदिराला. बरं त्यांना सांगते आता तुला सगळं दाखवायला. आले का? काय काय दाखवायचं लिस्ट झाली का? हो झाली ना लिस्ट. तुम्ही कुठं बोंबलत हिंडत होते? हा काय हो दाजी कधीतरी वेळेवर येत जा. बाई पारा लई चढलेला दिसतोय. कधी असा शांत नाहीये पारा. नाही तर मार खाताना अजून आहे ना मी शांतच बसायचा प्रयत्न करते कळलं का? पण तुम्ही आहे ना तुम्ही तुमचं थोवाड नीट राहत नाही कळलं का? आता माझं काय झालं? काय झालं नुसतं इकडचं तिकडचं बोलायचं गावभर हिंडायचं घरातली 4 कामं करायची नाही नुसतं गाव फिरत बसायचं. बायको काय सांगू राव तुला आता काम करतो नाही तर काय करतो मी. तू बघते ना राणी मला किती कामं राहतात. होय लई काम आहेत. बघितले ना तू किती कामं करतात ते? बरोबर आहे बघितले. कधीतरी वेळेवर येत जा ना. तू बोलवल्यावर मी काय नाही वेळेत येणार. हा का मेवणीने बोलवल्यावर बरोबर वेळेत यायचं कळतं आणि बायकोने बोलवल्यावर वेळेत यायचं कळत नाही. वय ताई जरा हातावर किती मारशी. अगं गुणच तशी आहेत त्या माणसाची तुला नाही माहिती. राणी मंजुळा राणी तेच म्हणलं. बरं मी काय म्हणते? कधी म्हणते? म्हणजे काय म्हणते? ऐकायचं काम करतं का? ती पोरगी म्हणते गाव अजून तिने बघितलं नाही. आता दुसऱ्यांसंग कसं पाठवायचं तिला गाव दाखवायला? अगं याच प्रश्न ना. गावाचं कायला पाहती आधी माझं पाय. काय बोलले? काय बोलले? म्हणजे आधी माझा रूप पाय. मी कसा आहे चांगला आहे ना. तुमचं काय तुमचं लोणचं घालायचंय का तिला? आता मग गावात जायच्या आधी तिला माझ्यासोबत पाठवायचं म्हणलं माझ्यासोबत भरोसा नको तिला. अहो तुम दाजी आहेत किती जे भरोसा करते म्हणून ती इथं राहायला आली ना. अहो दाजी हॅपी बर्थडे सोडा. ऐका ऐका पहिला ऐका मला शेती बघायची आहे आणि ते मला मंदिरला जायचंय महादेवाच्या. आणि कोणाची? गावाची. गावातली शेती नाही वय चालू दे. गावाची शेती. मी म्हणलं काय बघायचंय वरती बघायचंय का? सांग अजून सांगताना काय काय बघायचंय ते. मंदिराला चला पहिलं मला मंदिरात दर्शन करायचंय. हात काढा. पोरगी माझ्या मामाची देखणी रूपाची पोरगी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर तिला फिरवीन माझ्या गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर. गप्पा की दाजी मारलं नाही सुधारले काय? सुधारली म्हणताय काही बोलायचं इकडचं तिकडचं. मी काय म्हणते तिला जा आणि गाव जरा दाखवून आणा आपलं. चिकूची बाग केळीची बाग सगळं दाखवून आणा तिला. तेवढंच जरा तिचं मन रमल गावामध्ये. तिला चिकू दाखवतो. तू काय म्हणली ना केळ बाग म्हणलं
सगळं दाखवतो. चल 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 ग, चल. जावा नीट जावा हा हो आणि लवकर या मला पण एकटीला करमत नाही. बरोबर येते. चल. जरा तेवढंच पोरीचा मनाचा विरंगुळा होऊन जाईल. गाव इकडं तिकडं फिरन तर जरा बरं वाटन. 4 फोटो काढन स्टेटसला टाकन. तशी माझी बहीण लई देखणी आहे. अरे सांगा या वेळेला माझ्या गजडीला तुझ्यासाठी आलो मी सासरवाडीला. सांगा या वेळेला. झालं का? अरे आबा तुला का बायको राहिली का आता सासरवड्याला जायला? बायको गेली तुझी वर, आता का वर जातो का तिला आणायला? काहीतरी जळगत वाशत नाही का? जायल्यासारखं काय तवा काय चल त्याला तू माझ्यावर. चवना चोता गाणं काहीतरी जरा सिंग म्हणणार. आता काय आहे का तुझी बायको? आणि सासरवड्याला चालला का? हे सध्याची मिळवणी आली ना. 10 वर्ष झालं सासरवड्याला गेला नाही, तुला लागला सांगायला. सासरवाडी पिटली मग सध्याची मिळवणी आली नाही का? सध्याची मिळून आलं तुला काय करायचं? गायला गायला आपलं तुझे का बघूनच एखादं. काय नाही काय काय माणसं आहेत हा. ना, नुसता बायांच्या सहवासानेच खुश होतात ते कसं असतं हलवायचं कुत्र वासने जाम, तसं तुझी तर आहे. काय रे पाहुणी ती. पाहुणे नाही भांडवळा. मला सांग तू किती चाठाळी आबा. काय काय त्या दिवशी तुला मी म्हणलं की आबा आपलं तर नवरात्र आहे तर गटाचं धुणं धुवायचं का नाही तुझं? तर मला काय म्हणला, नाही नाही आपण असलं धुणं बिण्याचं काम करत असतो का? धुतलंच नाही आपण मी. हात लावणार नाही का? आणि ते जे आयला त्या दिवशी काय झालं, त्या सध्याच्या मिवणीचं धुणं धुवायला डोक्यावर घेऊन चाललाय बरं धुणं तिचं. त्याच्या आईला दुसऱ्याचं धुणं धुवायला तुला वेळ आहे, तुझ्या घरचं धुणं नाही का? तुम्ही कायम त्याच्या आईला तुमच्या मनात शानवर आलतात बघा तात्या. का? अरे तात्या पाहुणी येते आपल्या गावामध्ये. आता एखादी पाहुणी आली तेवढं वजन घेऊन जाणार ते धुणार कसं वाटतंय? त्याचा त्याची घाण त्याच्या आईला गोवायला काय 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 ते आपलं बरं नाही वाटलं म्हणून मी गेलो. बाकी काय म्हणजे मदत करायला गेलो मी. तुला माहिती माझी सहकार्याची भावना. जे का रंजले गांधले ते असे म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा या वृत्तीचा माणूस आहे मी. चांगले चांगले बाबा तू असंच कर. फक्त ही जी मदत आहे ना हे बायांनाच करू नको, जरा गोरगरीबाला पण मदत कर. मी सगळ्यांना मदत करतो. काय तात्या माहिती का? हा. आता मंजुळा ती ऍक्सिडेंट मध्ये जमत नाही तिला पायामुळे. आता ही पाहुणी आहे का हा. नाही आणि ती काय काय करणार ना. बरोबर आहे. म्हणून त्याला मदत केली बाकी म्हणजे काय नाही. तिच्यावर कामाचा लोड पडला पडला असता. म्हणून तिचा थोडा लोड तू घेतला. हा, बाकी अरे लय रे लय चाटाळीवर जाऊ द्या बाबा. आता कसं आहे तुमचं मन शानवर नाही ना आमचं मन नाही आता काय ते बरं आम्हीच बावळटी जाऊ द्या. गावाला माहितीये. बरं आबा ते जाऊ दे मरू दे. आता झालंय काय माहितीये का, मला जरा गडबड आहे मी निघतो. काय गडबड काय काय लग्न काढलं का पोराचं काय काढलं? लग्नाचं नाही बाबा. मग? अरे लग्न तर होणारच आहे. पण झालंय काय माहितीये का की ते आपल्या फाट्यावरचे नाही का ते 2 गुंठ जागा चौकातली ते दुकानाच्या मधली नाही होते भाऊ. हा तर ते 2 गुंठ जागा त्यो सोपान काका मला ऐकतोय. सोपन काका 2 गुंठ तुला ऐकतोय? हा तू घेतोय? आता काय म्हणलं तिथं घ्यावा आणि 4-5 गाड्या काढावा आपण तेव्हा भाड्याने म्हणलं जरा ते चांगली जागा मोक्याची आहे. नाही, नाही. मलाही त्यांनी विचारलं होतं. हा. हा, हा. पण मी पण तिकडे त्यावेळेला नंतर 2 वेळा विचारलं जागा देतो का जागा देतो का. मला नाही म्हटलं तो. ना आता काय आहे तुमचं व्यवहाराचं काय झालं मला माहिती नाही. मला त्याने सांगितलंय की म्हणला काय आहे आता येऊन जा व्यवहार करून टाकू. कसं आहे दुसरं कुणी जायच्या आधी मी जातो म्हणजे तेवढा आपला व्यवहार होऊन जाईल. बरं बरं बरं. हा, हा. चालतं येऊ का चालेल चालेल चालेल. घेऊन टाकतो तेवढे 2 हा, गुंठ. जाऊ ना, घे, 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 घे. या आईचा स्वप्न्याचा का तुझ्या मी 3 वेळा विचारलं तेव्हा मला नाही म्हटला. हा आणि तात्याला देतो काय साऱ्या ती जमीन कशी घ्यायची कुठे घ्यायची आणि कशी घ्यायची आबाकडनं शिकायचंय फक्त. 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. नाही नाही, पहिल्यांदा काय केलं पाहिजे त्या तात्याला रोखला पाहिजे. ते जायच्या आधी मी गेलो पाहिजे. सगळं ते डाऊस केला पाहिजे. नाहीतर आपल्या बी आबा म्हणत नाही. हरामखोर पांड्या. अरे तुला एकच काम सांगितलं तिच्या आईला सकाळ तुला ते जमत नाही. नुसतं इकडे भेट म्हणलं. इतका मोठा तिच्या आईला तू तुझ्या इतका मोठा झाला तुला वेळ नाही मला भेटायला. आईच्या गावात आईला पोसा फुकाचं खायला घाला. फोन मी त्याच्या आईला एंगेज लागतोय. फोन बंद करून ठेवला काय ये रे माझ्या कधी पैशाला. अरे खाऊ तांगड्या सलगतो तुझ्या. या 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 जागीरदार. मग काय काय तुला काय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केला का रे? तुला फोन करतोय तुझी वाट बघतोय. तुझा फोन तुझा एंगेज लागतोय. वाट बघून माझ्या पायाला मुग्याला इकडनं पाऊस येतोय. तुला यावत नाही का? अहो सायलेंट वर असेल मोबाईल. सायलेंट वर असेल मोबाईल. तू काय सायलेंट पडणार नाही.
काय बोलताय आबा? अरे माणूस काय कामासाठी बोलतोय काय नाही याची ज्ञान तर पाहिजे का नको? काय एवढं अर्जंट काम काढलंय माझ्याकडे? अरे अर्जंट काम काढलं मी अरे तू काय मोठा जेम्स बॉन्ड नाहीये, पण माझ्या कामाचा माणूस आहे का, मी तुला सांभाळतोय म्हणून बोलवलं तुला. सांभाळताय की नाही कोण म्हणतंय असू दे, काय होतं रागाच्या भरात मी काय बोलतो कळत नाही. हिला पानवा हिला शर्ट वारी घातला बरं का पण. हो, शर्ट वय. अहो त्याचं काय झालं, साडू आमचा गाडीवरून पडला. पुढचं दात पडलं, खालचं दात पडलं त्याचं. हा. अरे बापरे, त्याचं खालचं पडलं गाडीहून पडल्यावर आणि तुझं बायकोनी मारलं वरचं पडलं. आईला काय सांग दात पडे योग म्हणते त्याला. पण शर्ट भारी घेतला मी बरं का. मी घेतलाय आहे ना. काय कलर घेतलाय म्हणले दाजी तस काय जाऊ नका, कधीच्या काळात आलाय भेटलाय तुम्ही जर शर्ट घ्या. अंगावर टाकला चांगलंय बरं का. नाही पण मग काय म्हण, पहिल्यापेक्षा तुझी तब्येत जरा कमी झाली. कमी झाली का बरं? पाहिलं झालं तू गुडगुडी तसा गणपती वाटायचा. गणपती गेला तर तू बारीक झाला बरं का. कामधंदा करावं लागतं शेतामध्ये. आम्ही बिन कामाचे आहे का, कामधंदा लागतो तुम्ही बी कामाचे. मला की महत्वाचा काय विषय काय नुसतं पाडवा महत्वाचा विषय. पांडुरंग बा तुमच्याकडे एक काम आहे माझ्याकडे. आता तुम्ही पांडुरंग सांग माझ्या पाठीमागं उभं राहायचं. बाबा तुम्ही काम सांगितलं आम्ही कधी केलं नाही असं कधी झालंय का? कधी केलं रे भाडव्या? मग कधी नाही केलं. यावेळेस करायचं. करणार ना. काम सांगितलं करायचं. काम सांगा. तो तात्या आता घरी गेला एवढ्यात. हा. तो लगेच बाहेर पडणार आहे काय कामानिमित्त. तू काय करायचं, तो त्याच्या घरी जायच्या आतमध्ये जायचं, त्याच्या गाडीतलं पेट्रोल काढायचं, प्लग काढायचं, हवा सोडायची, काही कर, पण तात्या लगेच बाहेर पडता कामा नाही. कमीत कमी 2-4 तास तरी. असल्या माणसाचं असलं काम करायचं वाईट काम. मग हे वाईट काम आहे. तात्यासारखा चांगला माणूस तुम्ही असं मला काय तात्या चांगला माणूस आम्ही का वाईट माणसं आहे का? मग अरे काय काम आहेत माझी. नाही काम कर, तुला 200-300 रुपये देतो, तू जायचं पेट्रोल काढ, प्लग काढ, हवा काहीतरी कर त्या गाडीचं की जेणेकरून तात्या घ्या नाही पाहिजे बाहेर. बाबा तुम्ही 1000 रुपये दिलं ना तर मी असलं काम करू शकत नाही. तुला जे सांगितलं तेवढं काम कर. काय आवाज खाली कर. नाही असलं नाही मी करू शकत नाही. जाऊ दे. नक्की का? नाही नक्की नाही करणार मी. असले आलतो फालतू काम नाही करत मी. चांगलं काम सांगा नाही एखादं, मग ते करणार मी. सांगतो ती गावातली खालची सगुणाबाई ना ती तिला पडेबाज बाई, तिचं तुझं 3 महिन्यापासून प्रकरण असं तुझ्या बायकोला सांगतो पाडव्या. आपण तिचं माझं कधी काहीच नाही. अरे पण मान्य करेल. अरे आबानी सांगितल्यावर सगळे ऐकतील. लोकांना खरं वाटेल मी सांगितल्यावर. मग घे परपंचाचं वाटोळं करून. मग बायकोनी दात पुढचे काय, अरे बॉळकाच करून टाकेन तुला पाडव्या. तसं नका करू आबा, इज्जत नका घालू. एक तर माझं गावात नाव आहे चांगलं, तुम्ही असं काय करताय? आबा काही बी करू शकतो, लक्षात ठेव. आबाच्या पंचायत येऊ नकोस. सांगितलं तेवढे काम कर, नाही तर बायकोला जाऊन सांगेन खो आंबा सगळा मांग. बरं सांगा ना काय नक्की काय करायचं? काय करायचं, तो तात्या गेलाय घरी ना, तो 2 तास घराच्या बाहेर आला नाही. गाडीचं वाटोळं कर, पेट्रोल काढ, प्लग काढ, नाही तर टायर पंक्चर कर. पण अरे जा नाही म्हणू नको, नाही तर परत उभा नाही करणार बायको सगुणा, मग वाटोळं. बरं असं करा, नको माझ्या परपंच वाटोळ करू, फक्त तेवढं सांगू नका. अजिबात सांगणार नाही. काम कर, अजिबात सांगणार नाही. गॅरंटी बघ. बरं चालतंय बघ. चालतंय. यायचं भांडवल सका तुझ्या तात्या. अरे तू जायच्या आतमध्ये मी तिथं जातोय, फक्त तात्या घरी थांबला काम चालत म्हणून समजा. आबासाहेब म्हणतात मला. देवाने बी ना मग अवघड काम सांगितलंय, माईला म्हणून करायची पाळीत. राणी मग कसं काय आमचं गाव? लय भारी आहे भाऊजी. हा कोण तुला सांगतो, हे गाव आहे ना इतकं भारी होतं आधी. आता प्लॉटिंग केली का? होय. हा ना, हे प्लॉटिंग केल्यामुळे बघ ना आता सगळं जरा विचित्र वाटतं. पण बाई असलो भारी गाव होतो एकदम, असं हिरवगार
पण हे गार्डन हे किती छान आहे. आणि मंदिर कुठं आहे? मंदिर आता इकडून पुढे गेलं का होय. त्याच्या पुढेच मंदिर आहे बघ, त्याशी येते ना त्याच्या हाताच्या पलीकडं. होय का? हा पण तुला सांगतो गाव जरी चांगलं असलं हा. ना इतके लोक बी हाय प्रेमळ, पण काय लय दामचाट आहेत जराचे. ते मी तुला आता हळूहळू सांगेलच पुढे गेल्यावर बरं का. ए धर्माच्या हाताला नेत तुला राणी फुलाच्या गाडीत, फुलाच्या गाडीत चावी कुठे आहे राहिला? ह्या चावीच एक देणार गाडीला तर नाही. अरे काय हाय 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 गावली गावली. काय एक चावी नाही ना हो, मारणाच्या चाव्या गाडीमध्ये त्याच्या आईला हायची बरे ना 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 ना. याची काय हे काय हे पोरं गाड्या घेऊन जातात आणि नंतर मग प्रॉब्लेम देतात. एक तर पाय आमचा असा, त्यात ही गाडी बटन स्टार्ट ठेवा म्हणलं तर किकाची गाडी आम्हाला ठेवते. फाता पडलो होतो हे त्याच्या आईला आता हो काय होतंय काय नेमकं आडी नडीच्या टायमाला आहे ना नेमकाच होत असते. काय झालं बरं नेमकं त्याच्या आईला? मी ना अगं सोड त्या आईला काय ना एवढं महत्वाचं काम आणि ह्या गाडीला काय काय झालंय बरं आता? काय बघा आईला काय बरं आता पलग फिलग आईला कोणी आईला टायमाला कुठं ना रे टायमाला आता नाही चालू झालं तर अवघडच व्हायचं. तरी चालू हो बाबा. आईला 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 आता झाली होती आईला काय आईला गावच काढलं भाऊ गाडीने. हा आईला आईला आता काय करा बरं? आता पोरं पण नाही टाकल्याला बोलावली असते बरं का. आईला आता कोणाला बोलावं बरं आता टाकलं? आयो आता काय खरं नाही बाबा. आयो आईला काय हो ना आईला थांब आता त्या दुसरी गाडी पण ते पोरं गेलं घेऊन. आता काय करावं बरं? आईला काय हे काय करतात नेत्यात काय गाडीत पेट्रोल त्याच्या आईला गाडीत तर टिपका नाही पेट्रोलचा. कशी गाडी चालू व्हायची मी हाणतोय की काय? पण मला एक गोष्ट कळना, काल मी 200 रुपयात टाकलं होतं लगेच संपलं कसं काय? आईला हे पोरं आहेत ना ऐकत नाहीत काय नाही तर कटन करतात. जाऊ द्या आईला आता काय करावं बरं? आईला दुसरं काहीतरी जुगाड करावं लागेल. तिकडे सगळा पचका व्हायचं जमिनीच्या वादाचा माझा. ओ भैया साहेब ओ भैया साहेब थांबा 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 थांबा. कोण आहे? इकडे इकडं इकडं. अरे बंटी तू येस वय ये बाबा इकडे ये. काय त्याच्या असं कुत्र मागायला लागत नको पळत जाऊ बाबा. त्या सध्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काही फरकच राहिला नाही बाबा. कसं काय? अरे ते सध्या पण मी गाडीवर कुठं चाललेलो दिसलो की भैया साहेब इकडून आवाज दे तिकडून आवाज दे. ते कुत्र कसं गाडीच्या मागे पळतो तसं मागे पळतो. आता पण म्हणलं आवाज तर आला, मला वाटलं सदाचे पाठ मग पहिलं तर सदा काय दिसलं नाही. बंटी. इकडं बंटी. आता सदा जा घेतली बंटीने. अरे काय अरे बंटी आईला आपण काय म्हण बर का आईला कपडे चोपडं मधलं टकाटक घालतोय बरं गाडीचं. धन्यवाद. धन्यवाद नाही काय त्याच्या आईला मस्त पैकी चेकचं शर्ट बिर्ट हा केस बिस आयला. पण काय म्हण फक्त एक काम कर काय? रोज आंघोळ करत जा. आता ते पाण्याची अडचण आहे ना घरी. कशाची पाण्याची अडचण आहे त्याच्या आईला. आणि जरा टकटक राहा ना. हे आपलं कसं आहे हातात अंगठ्या बेंगट्या ब्रेसलेट गाड्या बिड्या माणसाने. अरे हेच वय नटायचं तुझं. म्हातारपणे नटणार आहेस का तू? आमचं कुठं नशीब तवा एवढं. नशीब लागतोय नटायला, त्याला इच्छा लागते. ह्याचं गाय बन तुझ्या. आणि हे इन बिन आहे का? बेल्ट वर हाय की बेल्ट इन करायची तुझ्या आईला. फॉर्मल पॅन्ट वर खोस
खोच खोच खोच. हा कसा दिसतोय आता बघ बरं. अरे गावाचा चॉकलेट हिरो आहे तू. तुम्ही म्हटलेली काहीच नाही होतो, अजून लग्नच होईना झालंय माझं. अरे लग्न होणार आहे. एक पोरगी आहे बर का, पण काय झालंय माहिती का, तिची पहिली 2-4 लफडी होती. अरे बापरे, जमतंय का? नाही नको. मग बघ ते जाऊ दे मरू दे बाबा. काय एवढं गडबडीत आवाज देण्याचं कारण काय? काय नेमकं काय काय आडलं काय माझ्याकडे तुझं? आडलं काहीच नाही, महत्वाची गोष्ट सांगायला आलो मला. हा काय रे? काय झालं, हा ते आपले ताते आहे ना, हा आपले आता माझा बाप मला माहित नाही का? मग ठीक आहे, आपले म्हणजे हा, आपले ताते. तुमचेच. हा, आदरयुक्त. हा. आदरयुक्त. हा हा. आपले ताते आज एक जमीन घ्यायला जाणार होते. अरे ते चौकातलं 2 गुंठ जागा नाही का, हा. त्याचा सौदा होता. आज तात्या मला म्हणले चल, मी म्हणलं या तुम्ही जाऊन आपलं. हा गेले असतील की. अहो, कसे काय गेले? का? अहो त्यांच्या गाडीतलं पेट्रोल काढलं. कुणी? आपलं काय त्याचं नाव, मी ते काय माझ्या बरोबर राहत असतो ना आपल्या बरोबर, पांडवा. दात पडका. हा तोच. अरे त्या पांड्याची एवढी हिंमत झाली का तात्याच्या गाडीत पेट्रोल काढायची? अहो, त्याने मुद्दा म्हणून नाही काढलं हो. मग तो आपला आबा नाही का, हा आबेने काय केलं? आबेने पांडवाला धमकी दिली. अच्छा, म्हणजे आब्याने पांडवाला पेट्रोल काढून सांगितलं वय. हा, आणि काय म्हटलं माहितीये का, हा. पांडवाची इच्छा नव्हती करायची. हा. ते आबा काय म्हणले की तू पेट्रोल काढ, आणि ते आबा तिथं पोहोचला नाही, तात्या तिथं पोहोचला नाही पाहिजे म्हणून. हा? अच्छा, चाल लक्षात. हा. म्हणजे आता लक्षात आलं त्या जागेवर त्या आब्याचा पण डोळा होता. बरोबर. बरोबर की नाही? आणि तिथं तात्या जाऊ नये हा. म्हणून आब्याने तात्याच्या गाडीचं पांडवाला पेट्रोल काढायला सांगितलं, हा. जेणेकरून तिथं तात्याच्या ऐवजी आबा जाणार आणि ती जागा आब्या घेणार. बरोबर. अच्छा, अशी खिडी केली काय? हा. अरे आब्या बरं झालं. अरे लय महत्वाची गोष्ट सांगितली कडे मी. आता अजून आब्या काय गेला नसेल. हा. आता मी काय करतो, बरोबर डोकं लावतो. अरे ती जमीन आहे ना फक्त तात्या आणि तात्याच घेणार, दुसरं कोणी घेणार नाही. आलं बंटी, तू ही गोष्ट सांगितल्याबद्दल धन्यवाद बरं का. काळजी करू नको. तू घरी ये, तुला चैनच देतो गळ्यातली एक. अरे बाबा. चालतंय, जा तू आता, जा. बरं चालते मी आता. ह्या आब्याच्या आराम करा, आम्हाला नडतोय काय? अरे लक्षात ठेवा, गाड या भैया साहेबाचे नाही. चालत जाऊ तुझ्या पलटवलं ना तर नावाचा भैया साहेब नाही. राणी आयला लय सुंदर दिसतील का तू. काय मी तुम्ही तर चेष्टाच करता बरं का भाऊजी. चेष्टा आता बायकोने पाठवलंय भाऊजी सोबत म्हणलं, आता चेष्टा मस्करी सगळं येणारच की. पण ताईचा ह्याच्यामुळेच मार खाताव एवढा सारखं सारखं, माहितीये का? तिचं गायबानीचं नको ना नाव माहिती घेऊ. दाजी का आहे तसं बोलायला, माझी ताई आहे ती. नाही पण हे का आपल्या सोबत चाललंय. येऊ द्या जरा अरे काय सदाशिव, पाय पड. अरे काय तात्या? अरे गप्रे बाबा, पुढे या असा पप्पी घेतो का आता? हे बघ, हे आपल्या गावातले दामचट नाही ते चांगलेच पुढे ये, यांचे पुढे. आबाचे बाप. काय नाही तात्याचा मुलगा होय. भैया साहेब. इथं उभा राहा. हा. दणकट पर्सनॅलिटी. तात्यासारखेच दिसतात पण. अरे बाबा, तात्यांचाच मुलगा आहे मी. या मिवनीबाई ना? नाही. लोकच का ओळखलं? अरे सदा तुझी मिवणी आली हे अख्ख्या गावाला माहित झालंय. कोणी सांगितलं? अख्ख्या गावाला तुला सांगतो माहित झाले तुझी मिवणी. अरे गाडीवर कुठं? कोणी सांगितलं? लोकांचं लय लक्ष असतं रे. कुठं? अरे बाबा, बायांकड नाही रे बाबा. अच्छा. म्हणजे गावात कोण पाहुणे आले कोण नाही सगळं माहिती असतं. काय नाव काय म्हणले? माझं नाव राणी. अरे बाप रे. आणि ती कोण? पाणी. नाही ती बायकोचं नाव काय? तेजू. नाही तिचं नाव हा काय होतं रे? तिचं नाव काय होतं? मंजुळा ताई आहे. मंजुळा राणी. ती मंजुळा, ही राणी. आता ही तिजू कोण आहे सांगू काय बायकोला? मी सांगते आता, मी सांगते दाजी ना, दाजी. रंगेलय दाजी लई. दिसतो तसा नाही बरं का तुमचा हा. दाजी. मग कसं वाटलं आमचं गाव? तुमचं गाव खूप छान आहे. आणि गावातील माणसं? गावातली माणसं पण छान आहेत. आणि तुमचा हा दाजी? आमचा दाजी होय, दाजी बी लई छान आहे. अय्यो. आणि तो दात पडका पांडवा? पांडवा बी चांगलाच आहे. हा ना, ठीक आहे. बरं ऐका, खरं तर मी तुमच्याकडेच निघालो होतो. आमच्याकडे काय आला? एक महत्वाचं काम आहे. काय झालंय, तुला तो आबा भेटलाच असेल गावातला, हो मोठ्या मिशावाला. हो. हा, तर तो आबा प्रचंड चॅप्टर माणूस आहे. आता आबाने काय केलंय माहितीये का?
तर त्या चौकातली 2 गुंठ जागा आहे. ती जागा आम्हाला तात्यांना घ्यायची होती. तर तात्या सकाळी ती जागा घ्यायला निघाले. अच्छा. पण निघाल्याच्या नंतर आबांना तात्याच बोलून गेले की बाबा अशी 2 गुंठ जागा आहे. तर त्या जागेवर आबाचा पण डोळा आहे. तर आबाने काय केलं, तात्या तिथं जाणार नाही याची काळजी घेतली आणि ते पांड्या आहे का दात पडका, त्या पांड्याला पैसे दिले आणि त्या पांड्याने हरामखोराने तात्यांच्या गाडीतलं पेट्रोल काढून घेतलं. हाणू का पांड्याला? नाही, हाणायचा नाही. मग? पेट्रोल काढून घेतल्यामुळे तात्यांना काय गाडी चालू झाली नाही. मग आता आबाचा डाव काय आहे, तात्या तिथं जाणार नाही. मग तात्याच्या अगोदर तिथं आबा जाणार. मग आम्हाला हाणू का? ही ऐकून घे, आबा जाणार आणि आबा ती जागा घेणार. तर आबाने असा डाव केलेला आहे. तर आबाचा डाव हा आता आपल्याला आबावरच उलटवायचा आहे. तर आता काय करायचं, आबा हा बैल वेडा माणूस, बाई दिसले की आबा पिळाकला म्हणजे बाई दिसली की तो कडे वायबल होतो. तर आता राणी तू काय करायचं, आबा अजून काय तिकडे गेलेला नसेल तर निघाला असेल, तू फक्त पुढे जायचं, आबाला थांबवायचं आणि आबाला फक्त थोडं प्रेमाने बोलायचं की आबा चला ना, माझं काहीतरी काम आहे, असं आहे, सांग काहीतरी ब्युटी पार्लर जायचे वगैरे वगैरे किंवा तालुक्या असं काहीतरी म्हण. घाबरण्याचं कारण नाही, मी आणि सदा तुझ्या बाजूलाच असेल, आजूबाजूला. कारण तुला काही एकटी सोडणार नाही, कारण आबा काही एकटी सोडायचा लायकीचा माणूस नाहीये. तर तू काय घाबरू नको, तू फक्त पुढे चल. आबा दिसला की त्याला फक्त 2 तास कुठं तरी घेऊन जायचं, म्हणजे तालुक्याला म्हणा. लक्षात? होय दाजी, करायचं काम हे. अरे करायचं का म्हणजे? अरे अख्ख्या गावाचं भलं करणारा माणूस आहे, देव माणूस. यांचं नाही ऐकणार, मग कोणाचं ऐकणार? तू एक काम कर आणि तू चल पुढं, फक्त तुझ्या बरोबर नाही, आम्ही तुझ्या माग मागे. आबा दिसला की डाव टाकायचा. चल तू पुढे चल. ये प्लॅन भारी. मग मी बसू का? हा बस, तू बस. आता आहे ना, आबाचा डाव आहे ना, आबावरच उलट. चल. आबा कोण? आओ मी. अरे राणी सरकार, वा 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 वा, कशा आहात? मस्त. हो का? अरे वा वा, मी बघ टकाटक एकदम. काय काम काढलं राणी सरकारने आमच्याकडे? आईला बाई दिसली की कसा लाग होतो. अरे हसू नको, तुझी मिवणी आहे. माझं काम होतं, मला जरा बाहेर जायचंय, चला ना सोबत. तुम्हाला बाहेर जायचंय आता? होय. अरे वा, पण राणी सरकार त्या थोडस बोला की. हा, असं काय हो आबा, राणी सरकार नका म्हणू, फक्त राणी म्हणा. राणी सरकार नको? नको. फक्त राणी. आहा, राणी काय बोलतेस, तुझी वाणी माझ्या काळजात होतंय पाणी पाणी. काय हो आबा? अगं थोडस प्रेमाचं बोलतोय मी. हा आबा, हा, बोला ना. तुमच्या गळ्यातली चेन किती छान आहे हो. आहे ना, अगं आत्ताच केलंय, 10 तोळ्याचे. हा, तुझ्याकरता करायचं का? नको नको. नको का? बरं बरं बरं. हा, आणि ही घडी किती आहे? अरे घडी नाही, त्याला घड्याळ म्हणतात. टायटॅनिकचं आहे. मला वाटलं 100 रुपयाचं आहे काय की. अगं आणि 100 रुपयाचं घड्याळ घालीन का मी? अगं अख्खं 10,000 रुपयाचं घड्याळ. होय. हा. पण तुमचं सगळं चांगलं आहे आबा, पण शर्ट का असं घातलंय मांजर वाकल्यावर? काय बोलतेस, माझं वाकलं नाही का? अगं याला मयूरपंखी शर्ट म्हणतात. अगं इथल्या बाजारात मिळतात, तालुक्याच्या गावाला कापड मिळतं, तिकडनं आणलाय हा. असं होय. मोर दिसलेच नाहीत मला. मोर पोटात गेल्या ती. काय विनोद करते बरं आबा, चला की माझ्यासोबत. जायचं? होय. अगं जाऊ ना, तुझ्याकरता वाटेल ते करायची तयारी आहे बघ. तू म्हणशील तिथं जाऊ, तू जातो तिथं. थांब थांब, काय नाही, आपण हाय, काय करत नाही, थांब जरा. मग चला, मला पार्लरला जायचंय. तुला ब्युटी पार्लर जायचंय? हो. अगं बापरे, बरं किती वेळ लागेल पार्लर तुला? 1 घंटा लागल. 1 घंटा लागेल? अरे काय माहिती का राणी सरकार, आम्हाला थोडंसं काम होतं आणि थोडं अर्जंट काम असल्यामुळे मला थोडं जावं लागणार आहे. तेव्हा बाबा चला की, आब्रू करायची आहे माझी. आब्रू काढायची माझी? हो, आब्रू नाही, आयब्रो करायची आहे. आयब्रो ते परत केस स्ट्रेटनिंग करायचे. केसाचे काय स्टेपलर मारायचा? नाही, स्ट्रेटनिंग करायचे, म्हणजे सरळ सरळ करायची. आहेत की सरळ, ती कशाला वाकडी? आणखीन करावं म्हणते. बरं 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 बरं. अजून काय? मला ब्लीच बी करायचंय ना चेहऱ्याचं. म्हणजे ब्युटी पार्लर तुम्हाला 1.5 तास जाणारच आहे. नाही, आता माझं बी काम अर्जंट होतं राणी सरकार, पण आता तुम्ही म्हणताय म्हणल्यानंतर साहेब त्याने काय केलं ना, बायको मारीन मला कुत्रीच्या. नाही करत काय, काही पण आपण आहे ना इथं. तुमच्या करता वाटेल ते, पण आम्ही तुमचं ऐकतोय, पण तुम्ही केव्हा तरी आमचं ऐका.
ऐकू की कधीतरी, पण आत्ता काम आहे ना, चला. पाहिलं काही म्हण बर का, पण राणी पण एक नंबर आहे म्हणजे बोलायला. चला मग आता काय तुम्ही म्हणताय, गुलू 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 गुलू. चला. चल राणी बस गाडीवर, गाडी वळूनच घेतो मा घरी बस. हा आणि जवळ बसले हरकत नाही बरं का. हा धरून बस. काय आहे, अगं खड्डे असतात ना मध्ये मध्ये, त्याच्यामुळे काय होतंय थोडस आपलं काम फत्ते सदा. कसंय आबा हरामखोर तात्यांवर गेम करा निघाला होता. अरे पण लक्षात ठेव म्हणावा, तात्याचा हा पोरगा अजून जिवंत आहे. कशी आबाची गेम आबावरच उलटवली. आता ती जागा घेणार ती फक्त कोण, तात्याच. लक्षात, याला म्हणतात शहरात सव्वाशे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांदा चौकडी, चांदा चौकडी.